विरुद्ध एक स्ट्रॉंग पुरावा सापडला पाहिजे. नाही काळजी करू नका. काही ना काहीतरी आपल्या हाती लागेलच. हो पण असं हातावर हात ठेवून चालणार नाही आपल्याला. काय ते लवकरात लवकर करायला. अगं बाई किती टाइम येते डोक्याला. मी घेते केळं कसं ठेवलंय तसं फुगून जातात ती केळं. आणि बाईशी खायला नाही होता. नाहीतर म्हणजे खाणारा म्हणून ठेवलेलं आहे. ह्यो आता कवा बघन तवा. नाही तर कळत नाही ना. थांब जाऊन बघते काय दिदीला खराय ते. हा मग बघ. ठीक आहे. ठेवते. तुम्ही काय सांगणार होता ह्याच्यातनं सांगणार नाही. ते घेऊन जा खालचं पण घेऊन जा की हेडफोन बघून सांगत नाही. 50 कशी ह्यो घेऊन जाणार आहे. बाजाराला सांगितलं. ठाव आहे तुम्हाला दोन्ही खायच नव्हतं. पण त्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही बाजाबाईंची काळजी आहे ना बघ. बसलं नाही म्हणजे आणि परत निघताना आणि यायचं. मला आधी सांगा की हा सगळा गोंधळ नेमकं काय चाललाय. कालपर्यंत तर सगळेजण आनंदात होते. एवढं शांतता होती. मग आज असं एकमेकांशी का भांडताय. एकमेकांवर का ओरडताय. आई बघा तुम्ही जरा नाही कारण की काही बोलू नको. मला तुझं वागणं हे अजिबात आवडलेलं नाही. काय रे परमेश्वरा 2 दिवस घरात शांतता आली की लगेच कोणाची तरी दृष्ट कशी काय लागते. चमचा माझं तसण्याकडे तर राहिला. आता बोलते का नाही काय माहिती. म्हातारी तर कौतुकच करते. मला आधी तुमच्या या वादाचं खरं कारण काय आहे ते समजेल का. आणि मी सांगते तुम्हाला. तू सांगणार आहे मला काहीतरी सांगू नका. ही वहिनी जे काही टांगरपणा दाखवते आतापर्यंत ते सगळं होतंय. किती वाजले रे. पण आमची नोंदणी केलेली नाही. मी सगळ्यांनाच विचारते आपण सगळे शर्वरी माणसांची आयुष्यभर साथ देऊ शकतो.
वर ठेवलंय काय आहे? बॅरल वर ठेवलंय ते काय आहे? गहू तांदूळ. परवा कोणाला दिले पैसे आले का त्याचं पुनमला दिलंय. पैसे हेच. आणि मुळात शनिवारी मनसुखवर मी कुठलाच आरोप केला नाही. मी फक्त त्यांना म्हणाले